जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तर आज होती सुट्टी आणि सुट्टीच्या दिवशी जर मला श्री महादेवांचे दर्शन जर मला भेटणार असेल तर एक क्षणी वाया घालवायला म्हणून गाडी काढली आणि सरळ निघालो ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सासवडकडे. ही दरी डोंगर बघत बघत आम्ही पोचलो कराह आणि चांदली ह्या दोन नद्यांच्या संगमावर बसलेलं हे संगमेश्वर मंदिर. इथला निसर्ग आणि ही नदी बघून अतिशय मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. तेथूनच दगडी पायऱ्यावरून आपण सरळ गेलात तर पहिल्यांदा दिसतंय हे प्राचीनकालीन आपल्याला हा प्राचीनकालीन दगडी नंदी. अतिशय कोरीव नक्षीकाम दिसलेला अतिशय सुंदर असा हा नंदी आपल्याला दिसून येतो. तिथूनच आपण खाली उतरून वरती आलो की आपल्याला हा दिसतो सभामंडपात भव्य दिव्य नंदी. त्याच्यावरही अतिशय कोरीव नक्षीकाम आपल्याला सुंदर बघायला भेटतं आणि त्याचबरोबर भेटतात हे प्राचीनकालीन कोरले गेलेले खांब. तिथूनच आतमध्ये गेले की ते आपल्याला दिसून येते ही सुंदर अशी शिवपिंड. तिथे साईडला ठेवलेलं भस्म लावून मी निघाले श्री महादेवांच्या दर्शनाकडे. अतिशय मन शांत आणि प्रसन्न करणारी ही शिवपिंड पाहताच अतिशय मन भारावून गेलं. असं म्हणलं जातं की ह्या शिवपिंडीची निर्मिती ही पांडवकालीन आहे. ज्यावेळेस पांडव हे वनवासात होते त्यावेळेस इथे थांबले होते. काही न बोलता काही न बघता फक्त त्या पिंडीकडे असं सतत बघत राहावं अशी इच्छा निर्माण होते. तिथूनच बाहेर पडता पडता आपलं लक्ष वेधून घेणारे हे खांबावरचे देवी देवता आपल्याला दिसतात. 700 वर्षापूर्वीचं हे मंदिर आणि ह्या मंदिरावर कोरले गेलेले हे अतिशय सुंदर कलाकृती आणि त्यासमोरच दिसणारी ही भव्य दिव्य दीपमाळ. जेवढे हे मंदिर आतूनच भारी आहे ना तेवढेच हे बाहेरून केले गेलेले हे नक्षीकाम अतिशय सुंदर आणि बघतच राहावं असं राहणारं हे शिल्पकाम एकदम मन प्रसन्न करून टाकणारे आहे. इथलं मंदिरच जेवढं भारी आहे ना तेवढंच इथलं वातावरणही मन शांत करणारं आणि एक मनाला सुकून देणारं वातावरण आहे. तिथून आम्ही निघालो चांगवटेश्वर मंदिराकडे. चांगवटेश्वर मंदिराची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तोपर्यंत हर हर महादेव मित्रांनो.